अशी आलू बिर्याणी तुम्ही जर बनवली तर सगळे नक्कीच तुम्हाला रेसिपी विचारतील. तर रेसिपी ना एकदम इझी आहे. बटाटे सोलून त्याचे बारीक पीस करायचे आणि मग त्याला हळद, लाल तिखट, धनिया पावडर, हिंग, मीठ, किचन किंग मसाला, थोडं बेसन पीठ आणि थोडं पाणी घेऊन मॅरिनेट करून ठेवायचं. इफ यू वॉन्ट तुम्ही दही पण टाकू शकता. त्यानंतर कांदा पातळ उभा चिरून घ्यायचा आणि टोमॅटो पण. त्यानंतर एका पॅनमध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा आणि मग बटाटे जे मॅरिनेट करून ठेवले होते ते पण फ्राय करून घ्यायचे. मग कुकरमध्ये तेल टाकून त्यात तेजपत्ता टाकायचा. मग पातळ उभा चिरलेला कांदा टाकायचा. त्यानंतर त्यात अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकायची. मग टोमॅटो ॲड करून चांगला स्टर करून घ्यायचा. सगळं नीट फ्राय करून झालं की त्यात धने पावडर, मालवणी मसाला आणि बिर्याणी मसाला टाकून सगळं एकत्र स्टर करून घ्यायचे. त्यानंतर त्यात बटाटे फ्राय केले होते ते ॲड करायचे आणि मग राईस ॲड करायचे. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं. मग चवीनुसार मीठ टाकून चांगला मसाला स्टर करायचा आणि मग कसुरी मेथी टाकून कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या. झाली तयार मग तुमची बिर्याणी. वरून फ्राईड कांदा आणि तूप टाकून गरम गरम सर्व करा. झाली तुमची झटपट बिर्याणी रेडी. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.